आई म्हणजे सृजनाचं रूप. तिच्या हातात आहे नवा जीव घडवण्याची अद्भुत ताकद. तिच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक विचारात एक बाळ वाढतं, फुलतं आणि शिकतं. वेलकम टू आईवर्स. आज आपण जाणून घेणार आहोत गीतेचा एक सुंदर श्लोक, जो शिकवतो कसं प्रत्येक कर्म ध्यानासारखं आपण करू शकतो. हा श्लोक म्हणजे आई आणि बाळासाठी माइंडफुल लिव्हिंगचं रहस्यच आहे. तर पाहूया संस्कृत श्लोक पठणाचे लाभ. संस्कृत श्लोकाचा उच्चार म्हणजे फक्त शब्द नाहीत, ती स्पंदनं आहे. आई जेव्हा शांत मनाने गीतेचा श्लोक म्हणते तेव्हा त्या स्पंदनाची लय गर्भातील बाळापर्यंत पोहोचते. ते बाळाच्या मेंदूच्या विकासावर, भावनिक संतुलनावर आणि आत्मविश्वासावर प्रभाव टाकतात. गीता पठण म्हणजे आईचं ध्यान आणि गर्भाचं आरोग्यदायी संगीतच म्हणायला हरकत नाही. तर पाहूया आजचा श्लोक, जो की अध्याय नंबर 2 आणि 50 नंबरचा आहे. जो सांगतो योग म्हणजेच कर्मातील कौशल्य. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. तर पाहूया श्लोकाचा अर्थ. जो मनाने स्थिर असतो, जो कर्म करताना फळाची अपेक्षा करत नाही, तो चांगल्या आणि वाईट परिणामांपासून मुक्त होतो. म्हणून अर्जुना, तू योगाने कर्म कर, कारण योग म्हणजेच कर्मातील कौशल्य, जागरूकता आणि संतुलन. तर पाहूया गर्भवती आईसाठी संदेश. गर्भावस्थेत तुमची मानसिक अवस्था थेट बाळावर परिणाम करते. जेव्हा तुम्ही शांत, संतुलित आणि प्रेमाने वागता, तेव्हा बाळाच्या मेंदू आणि भावनांचा विकास अधिक सकारात्मक होतो. जेव्हा तुम्ही जेवण करता, चालता, श्वास घेता आणि घरकामे करता, तेव्हा फक्त शरीर चालवत नाही, तर मनाच्या प्रत्येक क्रियेत तुम्ही बाळाशी संवाद साधता. गर्भातील बाळाचा मूड आणि मनोवृत्ती आईच्या भावनांवर आधारित असते. म्हणूनच निराशा, गोंधळ किंवा राग यांना जागा देऊ नका. त्याऐवजी धैर्य, प्रेम आणि स्थैर्य तुमच्या बाळाला पाठवा. प्रत्येक छोटे छोटे निर्णय शांतपणे विचार करून घेतलेले बाळाला भावनिक बुद्धिमत्ता, संतुलन आणि आत्मविश्वास शिकवतात. आई जेव्हा आपल्या कर्मात जागरूक असते, तेव्हा तिचं बाळ स्वतः योगी बनतं, जसं की शांत, सजग आणि आत्मविश्वासी. तर पाहूया आजचा गर्भसंवाद. माझ्या गोंडस छोटूशे बाळा, तू माझ्या हृदयाचा प्रकाश आहेस. मी तुला सांगते, प्रत्येक क्षण, प्रत्येक कृती जशी मी प्रेमाने करते, तशीच तू पण जीवनात करशील. जेव्हा मी शांतपणे श्वास घेते आणि प्रेमाने विचार करते, तेव्हा माझं प्रत्येक स्पंदन तुझ्या मेंदूपर्यंत पोहोचतं. जेव्हा मी अन्न खाते, चालते, घरकाम करते, तेव्हा मी प्रत्येक कृतीमध्ये प्रेम आणि मनःशांती तुझ्यापर्यंत पाठवते. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीला बाळा तू सामोरे जा, प्रत्येक आव्हानाला सामोरे जा, पण सदैव शांती, प्रेम आणि विश्वास ठेवून. तर पाहूया आजची प्रार्थना. हे श्रीकृष्ण, माझ्या गोड बाळाला अशी कृपा कर की त्याचं हृदय नेहमी प्रेमाने आणि धैर्याने भरलेलं राहो. त्याला प्रत्येक कृतीत सूक्ष्म जागरूकता लाभो, जेणेकरून तो फळाची अपेक्षा न करता आपलं कर्तव्य नीट पार पाडेल. त्याच्या मनात कधी राग,
अस्वस्थता किंवा भीती आली तरी तो शांतीने सामोरे जाईल. त्याचं मन अशांततेच्या लहरींनी हलणार नाही. त्याला शिकव की प्रत्येक कर्म योगाने करावा, प्रत्येक निर्णय प्रेम, श्रद्धा आणि समत्वाने घ्यावा आणि प्रत्येक श्वासाला जीवनाच्या सुंदरतेसह अनुभवावे. हे श्रीकृष्णा, माझ्या बाळाला अशी शक्ती दे की तो जन्मानंतरही आपल्या कृतीत सजग, मनशांत आणि